सुप्रभात बालमुलांनो, आज आपण पुन्हा एकदा तुमच्या वर्ग जो 8वा आहे त्यातली जी व्याकरण आहेत ते त्याच्याकडे आपण वळूया. तर आता आपण सगळ्यात आधी संधी पाहणार आहोत. पण संधी सुरू करण्याच्या आधी संधी काय असते, कशाला म्हणतो आपण संधी, त्याच्या पहिले आपण पाहूया वर्णमाला काय असते. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्णमाला कशाला म्हणतात. तर आपण आधी हे जे वर्णमाला आहे, मराठीतली वर्णमाला आहे ती आपण पाहत आहोत. आता तुम्हाला माहित आहे की वर्णमाला मध्ये काय येतात, आधी आपले स्वर आहे, त्यानंतर त्याच्यात स्वरादी आहे व त्याच्यात मध्ये काय आहे, व्यंजन सुद्धा आहे. तर आपण आधी स्वर कोणकोणते असतात तुम्ही लहानपणापासून वाचलेलंच आहे, पण तरी मी एकदा तुम्हाला सांगते आहे की स्वर कोणते असतात. आपले मराठीतले तुमचे स्वर आहे ते हिंदीमध्ये सुद्धा हे स्वर असतात. ठीक आहे, आता पाहूया आपण स्वर कोणते असतात. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ऋषी, लुळ, ए, ऐ, ओ, औ. तर हे सगळे जे आहेत ते काय आहेत, स्वर आहेत. आता आपण स्वरादी पाहूया. त्याच्यानंतर औ नंतर काय येते, अम येते की नाही. तर अम म्हणजे त्याला म्हणतात अनुसार, आणि अह म्हणजे काय होतो, विसर्ग होतो. त्याच्यानंतर आपण आपला व्यंजने, हिंदीमध्ये सुद्धा व्यंजने असतात, मराठीत सुद्धा व्यंजने असतात. तर मराठीत सुद्धा व्यंजने, तर आपण मराठीतली जे व्यंजने आहेत ते पाहूया. हिंदीमध्ये हेच व्यंजन उपयोगात येतात. तर व्यंजने पाहूया. तर कोणते कोणते व्यंजने आहे, क, ख, ग, घ, इंग, त्यानंतर च, छ, ज, छ, य, त्यानंतर होतो ट, ठ, ड, ढ, न, त्यानंतर त, थ, द, ध, न, मग प, फ, ब, भ, म, मग त्याच्यानंतर य, र, ल, व, श, श, ह, क्ष, त्र, ज्ञ, आणि तुमचा बाळाचा मराठीमध्ये एक वेगळा ळ येतो. तर या तऱ्हेने हे सगळे काय आहे, वर्णमालामध्ये स्वर वेगळे आहे, स्वरादी वेगळे आहेत आणि व्यंजन हे सुद्धा वेगळे आहेत. तर आपण आता एक उदाहरण घेतो आहे, त्याला तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर पहिला उदाहरण मी घेते आहे, सूर्यास्त झाला. ठीक आहे, शब्द कोणता आहे, हा वाक्य कोणतं आहे, सूर्यास्त झाला. आता हा जो सूर्यास्त शब्द आहे, सूर्यास्त जो शब्द आहे तो बनलेला आहे दोन शब्दांनी. दोन शब्द होऊन जो आहे, दोन शब्द जेव्हा जोडल्या जातात तो एक शब्द तयार होतो. तर इथे जो सूर्यास्त शब्द आहे तो दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. तो पाहूया आधी आपण. आधी आहे हा सूर्य व दुसरा शब्द आहे अस्त. म्हणजे सूर्य आणि अस्त हा शब्द मिळून कोणता शब्द तयार झाला, सूर्यास्त. आलं लक्षात. सूर्य आणि अस्त हा मिळून काय झालेला आहे, शब्द तयार झालेला आहे, सूर्यास्त हा शब्द तयार झालेला आहे. तर मुलांनो, आता आपण पाहूया सूर्य हा शब्द कसा तयार झाला, कोणते कोणते वर्ण आपण मिसळले त्याच्यामध्ये, तर सूर्य हा शब्द तयार झाला. तर पहा, सूर्य जेव्हा आपण लिहितो तेव्हा सूर्य आहे. ठीक आहे, आपण तयार करूत आहोत. आधी आपण घेतला स, त्याच्यामध्ये हे ऊ जे आहे, मोठा ऊ आपण प्रयोगात आणलेले आहेत, म्हणून जे मात्रा झालेली आहे ती कशाची झाली आहे, मोठा ऊची. स, ऊ, त्याच्यानंतर र येतो, रस सूर्य असं म्हणतो आपण. तर र, आणि मग काय येतो, य येतो, आणि त्याच्यानंतर य अ म्हणतो, सूर्य. उच्चारण होत आहे त्याच्यामध्ये. तर काय आला, शेवटला वर्ण कोणता आला, अ आला. त्याच्यानंतर आपण अस्त हा शब्द घेतला. अस्त जो शब्द बनेलाय तो कसा बनेला आहे पहा, अ, मग त्याच्यानंतर स, मग त, आणि पुन्हा मग त येतो तिथे शेवटी अ. आता इथे हा जो वर्ण आहे, शेवटला जो सूर्याचा वर्ण आला तो कोणता आला, अ, आणि हा जो दुसरा पहिला जो वर्ण अस्तचा जो वर्ण आला तो कोणता आला, अ. तर हे शेवटला वर्ण व पहिला वर्ण, हा शेवटला वर्ण अ व हा पहिला वर्ण अ,
असे जेव्हा दोघे मिळतील तर तेव्हा काय मिळतील, जेव्हा दोन वर्ण आपसात मिळतील तर अ प्लस अ काय बनून जाईल आहे आ, काय होईल आहे आ होईल आहे. तर मुलांनो हे काय झाले, दोन वर्ण आपसात जेव्हा मिसळतात, आपसमध्ये मिसळले अ आणि आ, तर एक नवीन वर्ण तयार झाला. तयार कसा, एक अ आणि अ आणि अ मिळून एक नवीन वर्ण जेव्हा तयार होतो त्याला म्हणतो आपण संधी. त्याला काय म्हणतो आपण, संधी. संधी म्हणजे जोडणे. संधी म्हणजे काय करणे, जोडणे. दोन वर्णाला जोडणे म्हणजे किंवा साधणे, त्याला आपण म्हणतो साधणे किंवा जोडणे. दोन वर्णाला जे जोडून जो नवीन वर्ण तयार होतो त्याला म्हणतो आपण संधी. आता आपण एक दुसरा उदाहरण अजून बघूया, म्हणजे तुमचं अजून, तर आपण एक संधीची जेव्हा परिभाषा आपण करू तर संधीची परिभाषा काय होईल आहे की एका पाठोपाठ येणारे वर्ण आहे, एका पाठीमागे एक. ठीक आहे, एका पाठीमागे एक यानी एक के बाद एक जो वर्ण येतात त्यांना काय म्हणतो, वर्ण जेव्हा एकत्र होतात, एका पाठोपाठ जेव्हा वर्ण एकत्र होतात किंवा जुळतात किंवा मिळतात तेव्हा काय त्याला काय म्हणतो आपण, त्या क्रियेला आपण म्हणतो संधी. म्हणजे जेव्हा दोन वर्ण आपसात मिळतात त्यांना म्हणतो आपण संधी. तर आलं लक्षात कशाला संधी म्हणतात आहे, जेव्हा एका पाठोपाठ दोन वर्ण आपसामध्ये मिळतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, संधी म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण, संधी म्हणतात. तर मुलांनो ही जी संधी असते, आता एका पाठोपाठ मागे येणारे जे वर्ण आहेत ते जेव्हा मिळतात त्याला आपण काय म्हटलेलं आहे, संधी म्हटलेलं आहे. जसं दुसरं एक अजून उदाहरण घेतलं आपण तर चंद्रास्त. आता चंद्र आणि अस्त हे दोन शब्द मिळून एक नवीन शब्द तयार होतो चंद्रास्त. तर हा एक उदाहरण झालं. तसंच होईल हे पण, तसंच जसं सूर्यास्त शब्द तयार झाला तसं कसं मी वेगळे वर्ण तुम्हाला दाखवले आणि कसे ते दोन वर्ण मिळून एक नवीन वर्ण तयार करतात की अ आणि अ मिसळून काय तयार झाला आहे, नवीन वर्ण आ तयार झालेला आहे. तसाच हा दुसरा पण उदाहरण आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया संधी जी असते ती त्याचे तीन प्रकार असतात. एक असते स्वर संधी, दुसरी असते व्यंजन संधी आणि तिसरी जी असते ती असते विसर्ग संधी. तर आपण एक एक करून आता पहिले स्वर संधी काय असते ती बघून घेऊया. ठीक आहे, तर मुलांना आता आपण पाहूया की स्वर संधी जी आहे ती काय असते. ठीक आहे, स्वर संधी कशाला म्हणतात, काय परिभाषा असते ते पाहूया आपण. तर जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा स्वर संधी होते. जेव्हा दोन स्वर, जसं मी सूर्यास्त सांगितलं तुम्हाला, सूर्यास्तचं उदाहरण दिलेलं होतं की सूर्यास्त म्हणजे सूर्य आणि अस्त, सूर्य व अस्त मिळून हा शब्द झाला होता तयार. तर आपण पाहिलं होतं की याच्यातला जो शेवटला वर्ण काय आला होता, अ आला होता आणि याचा पहिला वर्ण काय आला होता, अ. तर हे दोन वर्ण मिळून जेव्हा एकत्र आले तेव्हा नवीन वर्ण कोणता तयार झाला होता, हा आ जो आहे नवीन वर्ण तयार झाला होता. तर जेव्हा नवीन वर्ण तयार तर होतात पण दोन हे जे स्वर आहे, आता आपण सांगितलं तुम्हाला अ ते आ पर्यंत हे जे आहे ते स्वर आहे. तर जेव्हा दोन स्वर आपसात मिळतात तेव्हा कोणती संधी तयार होते, स्वर संधी होते. तिथे जेव्हा दोन वर्ण आपसामध्ये मिळतील तेव्हा कोणती संधी तयार होते, स्वर संधी तयार होते. आता आपण याच्यानंतरचे अजून उदाहरण आहेत तुम्हाला, जसं सूर्यास्त झाला एक उदाहरण तर मी तुम्हाला दिलाच. त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये दोन अजून प्रकार असतात. एक असतात सजातीय आणि दुसरा जो असतो तो असतो विजातीय. आता सजातीय म्हणजे कशाला म्हणतात, सजातीय म्हणजे एकाच जातीचे. कसे, जसं वर्ण जे आहे अ आणि आ मिळाला तर हे एकाच जातीचे आहे. त्याच्यानंतर ई आणि ई हे पण एकाच जातीचे आहे, दोन्ही पण छोटी किंवा मोठी. ठीक आहे, त्याच्यानंतर उ आणि
ऊ हे पण एकाच जातीचे आहेत. तर या तऱ्हेने काय आहे, जे एकाच जातीचे जर का स्वर असले त्यांचं, तर त्याला म्हणतो आपण सजातीय. कोणते स्वर? सजातीय स्वर. तर मुलांनो, आपण पाहतो आहे की सजातीय वर्ण कसे असतात. सजातीय म्हणजे एकाच जातीचे आणि विजातीय म्हणजे एक दुसऱ्या जातीचे. ठीक आहे. तर सजातीय कसे, जसं तुम्हाला सांगितलं मी, अ आणि अ असा हे जे आहे ते एकाच जातीचे आहे. अ आणि आ हे एकाच जातीचे आहे. दुसरे त्याच्यानंतर ई आणि ई हे एकाच जातीचे आहे. त्याला म्हणू आपण सजातीय स्वर. तर याचे काही उदाहरणं आहेत ते आपण पाहून घेऊया. जसं आहे वात आणि आवरण. तर शब्द काय तयार होईल? वातावरण. ठीक आहे. इथे काय आला? अ आला आणि इथे काय आला? आ आला. तर दोघंही एकाच जातीचे झाले. अ आणि आ झाले दोघंही. आता आपण दुसरं अजून पाहूया. देव, देवालय. ठीक आहे. देवालय हा जो शब्द बनलेला आहे तो कशा कशाने मिळून बनलेला आहे? देव आणि आलय. तेव्हा हे दोन एकत्र आता देव अ आणि याचा शेवटला हा पहिला जो वर्ण आहे याचा शेवटला वर्ण अ आणि याचा पहिला वर्ण आ. तर हे दोन मिळून हे कोणते कसे स्वर आहे? सजातीय स्वर आहे. एकाच जातीचे स्वर आहे. आता आपण काही जे आहे विजातीय जे स्वर असतात त्याचे उदाहरण पाहूया. आता विजातीय म्हणजे काय होईल? विजातीय. सजातीय म्हटलं म्हणजे समान जातीचे. विजातीय म्हणजे वेगळ्या भिन्न जातीचे. एक जाती वेगळी राहील आणि एक जाती वेगळी राहील. कसं? आता तुम्हाला सांगते विजातीय कसं होऊ शकते. ठीक आहे. आता पहा, आपल्या अ व ई एका जातीचे आहे का? नाही आहे. हा, पण जर का ई आणि ई असतात तर ते हे सजातीय असते पण पण अ आणि हे जे आहे वेगळ्या जातीचे आहे म्हणून हे कसे स्वर आहे? विजातीय स्वर आहे. त्याच्यानंतर आपण आ आणि ई घेतलं तर हे पण कोणता स्वर आहे? विजातीय स्वर आहे. त्याच्यानंतर आपण ऊ आणि आपण ई घेतली तर हे पण कसं आहे? विजातीय स्वर आहे. तर हे जे आहेत कसे आहेत? विजातीय आहेत. आता आपण याची उदाहरणं आहेत ते बघून घेऊया. आता पाहूया आपण गणेश. गणेश हा दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. गण आणि ईश. ठीक आहे. तेव्हा शब्द काय झाला? गणेश. आता गण अ आला आणि अवर्ण एक आला आणि तर हे कोणते स्वर आहे? स्वजातीय आहे की विजातीय स्वर आहे? विजातीय झाले. एकसारखे आहे का? नाही. तर हे जे आहे कसे स्वर आहेत? विजातीय स्वर आहे. दुसरा आपण जर का अजून दुसरं उदाहरण आपण रमेश घेतला. ठीक आहे. गणेश हे झालं रमेश. तर आता हा जो शब्द रमेश शब्द बनलाय रमा आणि ईश ह्या दोन शब्दांनी मिळून म्हटलेलं म्हणते कोणते वर्ण येत आहे याच्यामध्ये? रमा आला. रमा आ म्हणतो आपण आ आणि याचा शेवटला वर्ण आला आ आणि याचा पहिला वर्ण आला ई. हे पण विजातीय आहे. तर हे विजातीय दोन स्वर जे आहे विजातीय म्हणजे वेगळ्या जातीचे आहे. म्हणजे हा आ आहे आणि ही ई आहे. तर हे असे करून जे आहे याचे विजातीय स्वरांचे हे उदाहरण झाले. आता आपण यानंतरची जी संधी आहे ती आपण घेतो आहे दुसरी संधी म्हणजे व्यंजन संधी. तर मुलांनो, आता आपण पाहत आहोत दुसरी संधी व्यंजन संधी. एक आता व्यंजन संधीचे आपण उदाहरण पाहूया कसं व्यंजन तयार होतं. आता व्यंजन तुम्हाला माहित आहे क ते ज्ञ पर्यंत बाळाचा ळ हे काय आहेत? सगळे व्यंजन आहे. तर त्याच्यामध्ये व्यंजन संधी आपण कशाला म्हणतो? ठीक आहे. आता पहा, हा आपण एक उदाहरण घेतो आहोत सदाचार. ठीक आहे. सदाचार. ठीक आहे. सदाचार. आता हा याचा जर का आपण संधी तयार केली तर दोन शब्द मिळून
एकोपाठोपाठ मागे जेव्हा दोन वर्ण येतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, मिळतात तेव्हा आपण त्याला संधी म्हटलाय. तर सदाचार म्हणजे काय होईल आहे. आता आपण पाहूया सदाचार. ठीक आहे, सदाचार हा शब्द घेतलेला आहे आपण, सदाचार. ठीक आहे, तर इथे शब्द आपण जेव्हा याला दोन शब्द मिळून हे बनत आहे, एकत्र बनत आहे, तर इथे शब्द कसा तयार होईल, सत आणि आचार. सत आणि आचार. तर सत, त हा शब्द कोणता शब्द आहे, त हे स्वर आहे का, स्वर आहे का त, नाही, त हे जे आहे व्यंजन आहे. त आणि आ काय आहे, हा स्वर आहे. त काय होईल आहे, व्यंजन आणि स्वर. व्यंजन आणि स्वर जेव्हा मिळतात तेव्हा कोणती संधी तयार होते, व्यंजन संधी. त्याला आपण काय म्हणतो, व्यंजन संधी म्हणतो. आपण अजून दुसरे उदाहरण, जसं आपण दुसरा जो उदाहरण घेतला तर दिग्विजय. ठीक आहे, दिग्विजय मध्ये काय होईल आहे, दिग आणि विजय दोन शब्दापासून मिळून बनलेला आहे दिग्विजय शब्द. तर दिक्क, क जे आहे काय झालं, व्यंजन झालं, आणि विजय, वि छोटी आली, तर ते दोन जेव्हा आता दिक हा क हा व्यंजन झाला आणि ई जे आहे ते काय झाला, स्वर झाला. तर जेव्हा व्यंजन आणि स्वर एकत्र येतात तेव्हा कोणती संधी तयार होते, व्यंजन संधी तयार होते. आता दुसरा शब्द पहा, षण्मास. षण्मास. तर हे कशाने मिळाले, दोन शब्द कोणते आहे, षट आणि मास. हा षण्मास जो शब्द तयार झालाय कशाने झालेला आहे, षट आणि मास. हे दोन शब्द जेव्हा एकत्र आले तेव्हा, पण याच्यामध्ये दोन, एक व्यंजन आहे म्हणजे त हा काय झाला, व्यंजन झाला, आणि याच्यामध्ये मा आ म्हणजे आ शब्द जे आहे तो काय आहे, स्वर आहे. तर याच्यामध्ये जो शब्द तयार झालेला आहे काय झाला, एक व्यंजन आणि एक दुसरा स्वर. तर जेव्हा स्वर आणि व्यंजन एकत्र येतात तेव्हा कोणती संधी तयार होते, तेव्हा संधी तयार होते व्यंजन संधी. अजून आपण एक उदाहरण पाहूया. त्याच्या सदानंद. आता आपण सदानंदचं पाहूया, सदानंद कसा होईल. ठीक आहे, सदानंद. ठीक आहे, तर हे कसं तयार होईल, सत, धन आणि आनंद. हे दोन शब्द, पण इथे एक व्यंजन आलेला आहे, त हा एक व्यंजन आला आणि दुसरा कोणता आला, आ. तर व्यंजन आणि स्वर जे जिथे मिळतात तिथे कोणती संधी तयार होते, व्यंजन संधी. तिथे कोणती संधी तयार होते, व्यंजन संधी. जिथे एक व्यंजन व एक स्वर असं जेव्हा आपसमध्ये मिळतात तेव्हा कोणती संधी तयार होते, व्यंजन संधी. आता आपण संधीचा तिसरा प्रकार पाहूया, विसर्ग संधी. तर चला, तर मुलांना आपण आधी विसर्ग जी संधी असते त्याला आपण त्याचं एक उदाहरण आधी पाहून घेऊया, नंतर तुम्हाला छान रीतीने समजता येईल. आता आपण दुराचार हा शब्द घेतला. ठीक आहे, दुराचार. आता इथे हा शब्द जो आहे, शब्द कसा तयार होईल, दुह आणि आचार. तर हे काय झालं, हे जेव्हा दोन असे विसर्ग जेव्हा लागतात तेव्हा कोणती, त्याला आपण काय म्हणतो, विसर्ग म्हणतो. हे दोन बिंदू जेव्हा लावतो आपण त्याला म्हणतो विसर्ग. तर जेव्हा हा विसर्ग आणि स्वर, हे विसर्ग आणि हा स्वर जेव्हा आपसमध्ये मिळतात तेव्हा कोणती संधी तयार होते, विसर्ग संधी तयार होते. अजून याच्यामध्ये तुम्हाला हे स्वर तर आले, याच्या व्यतिरिक्त विसर्ग आणि जेव्हा व्यंजन, विसर्ग आणि व्यंजनचा पण मेल होऊ शकतो किंवा विसर्ग आणि स्वरचा सुद्धा मेल होऊ शकतो. तर तेव्हा कोणती संधी तयार होते, विसर्ग संधी. आता हा निष्कर्म. निष्कर्म हा शब्द, जसा निष्कर्म हा शब्द आहे, निष्कर्म शब्द तयार कसा झाला, निह म्हणजे विसर्ग आणि कर्म. ठीक आहे, इथे पहा हा विसर्ग आला आणि क काय आला,
व्यंजनाला. तर हे जे दोन शब्द आहे, जेव्हा विसर्ग आणि व्यंजनचा मेल होतो तेव्हा पण कोणती संधी तयार होते? विसर्ग संधी तयार होते. त्याच्यानंतर आपण अजून पाहूया निर्विकार. निर्विकार विसर्ग लावूया आधी, निह आणि विकार. तर हा झाला विसर्ग आणि हा व काय व जे आहे तो व्यंजन आहे. त्याच्यानंतर आता पहा, अजून पाहूया अधोमुख. अधोमुख म्हणजे अधोमुख. अधोमुख म्हणजे अधः, अधः आणि मुख. ठीक आहे. तर हा काय झाला? हा व्यंजन झालं आणि हा काय झाला? विसर्ग. तर विसर्ग आणि जिथे व्यंजन त्याचा मेळ होतो तिथे पण काय कोणती संधी तयार होते? विसर्ग संधी तयार होते. पण तिथे काय लागतो? विसर्ग लागतो, म्हणून त्याला आपण विसर्ग संधी असे म्हटले आहे. तर मित्रांनो, या अशा प्रकारे जे आहे संधी, स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी मी तुम्हाला समजवलेली आहे. उदाहरण सकट सुद्धा त्याच्यात मी सांगितलेले आहे. मग मी आशा करते की तुम्हाला अवश्य ती समजत आली असेल. तर मुलांनो, आता आपण भेटूया आपल्या मराठीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा.